ते बरे ना चाल आता चालू करा. सुरू करा मॅडम. सुस्वागत आणि शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, तुमचं या तासिकेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर दिसतंय सर व्यवस्थित? हो दिसतंय मॅडम, आवाज पण येतोय व्यवस्थित. ओके चालेल. मिशन आरंभ अंतर्गत 2025-26 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी जिल्हा परिषद अहिल्यानगर पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आपण सुरू करत आहोत. आणि या तासिकांमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन, कारण बहुसंख्येने विद्यार्थी दररोज या तासाला जॉईंट होत आहेत आणि याचा लाभ घेत आहेत. पहा, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तर आजचा विषय आहे मराठी, त्यातील कार्यात्मक व्याकरण घटक विरामचिन्हे. मार्गदर्शक बोबडे स्वाती भागवत, शाळा जी.प. प्राथमिक शाळा माळवडगाव. तर आजचा विषय आहे पहा, आजचा घटक आहे महत्वाचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, विरामचिन्हे. तर याच्या नावामध्येच अर्थ दडलेला आहे पहा, विरामचिन्हे. तर विराम म्हणजे काय, तर विश्रांती अथवा थांबणे. आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो. तर वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे व किती थांबावे हे कळले पाहिजे. आणि ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना विरामचिन्हे म्हणतात. तर पहा, त्यांना काय म्हणतात, विरामचिन्हे. तर वाचनामध्ये अर्थ समजण्यासाठी विरामचिन्हांचे ज्ञान असणे आवश्यक आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. आणि ही एक सांकेतिक चिन्ह आहेत, वाक्यातील भाव आपल्याला त्यामुळे समजणार आहे. तर ही विरामचिन्हे सुरुवातीपासूनच मराठीत होती का, तर आपल्याला बहुतेक म्हणजे सर्वांनाच तसं वाटतं की ही मराठीतच होती आणि ही मराठी भाषेतली आहेत असं आपल्याला वाटतं. परंतु ही चिन्हे, तुम्हाला आश्चर्य वाटेल विद्यार्थी मित्रांनो, तर ही इंग्रजी भाषेकडून आपल्याला मिळाली सर्वात मोठी देणगी म्हणावी लागेल. कारण इंग्रज अधिकारी मेजर कॅन्डी, कोण, मेजर नाव पहा स्क्रीनवर दिसत तुम्हाला. तर इंग्रज अधिकारी मेजर कॅन्डी नाव लक्षात ठेवा पहा, यांनी आपल्याला ही विरामचिन्हे आपल्या भाषेमध्ये समाविष्ट करण्याचे सांगितले होते. आणि ही सर्वात मोठी देणगी आपल्यासाठी ठरलेली आहे. तर आपण ही विरामचिन्हे आजच्या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तर सर्वात प्रथम कोणती कोणती चिन्हे आहेत ते आपण स्क्रीनवर बघूया. तुम्हाला सर्वांना समोर स्क्रीन दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो. तर विरामचिन्हे मग ती कोणती कोणती आहेत. पूर्णविराम, सर्वात अगोदरचं चिन्ह काय आहे दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर, पूर्णविराम. नंतर अपूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह. त्यानंतर उद्गार चिन्ह आहे पहा खाली, उद्गार चिन्ह. मग एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह, अवग्रह चिन्ह आणि काकपद. तर एवढे इतक्या चिन्हांचा आपण आज अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ही चिन्हे आपल्याला इयत्ता 5वीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत, म्हणून आपण एवढी चिन्ह घेतलेली आहेत. तसं पाहायला गेलं तर विरामचिन्ह हा खूप व्यापक आहे विषय. जसं जसं तुम्ही पुढे जाताल तसं तसं तुम्हाला अधिक विरामचिन्हे पाहायला भेटतील. याच्यामध्ये अजून भरपूर आहेत विरामचिन्हे, पण आपल्याला 5वीच्या अभ्यासक्रमामध्ये एवढी दिलेली आहेत. तर आपण याचा सुरुवातीला अगोदर त्याचा नीट अभ्यास करून घेऊ. तुम्हाला माहितीच तो मी नंतर कोणती चिन्ह आहेत हे थोडस नंतर सांगेल. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल विद्यार्थी मित्रांनो, फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला चिन्ह दिसत असतील, झूम केल्यावर दिसतंय पहा अपूर्णविराम, अपूर्णविराम. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि प्रिंट काढून तुमच्या अभ्यासाची खोली असेल ना तिथं ते चिटकून द्या. म्हणजे तुमच्या समोर डोळ्यासमोर येता जाता ही चिन्हे राहतील आणि तुम्हाला ती एक्स्ट्रा पाठ करण्याची किंवा गरज राहणार नाही. येता जाता तुमचं
त्या स्क्रीनवर त्या प्रिंटवर लक्ष गेलं तर तुम्हाला ते चिन्ह समोर राहिल्यामुळे लक्षात येते. तर चला तर मग आपण ह्या विराम चिन्हांचा एक एक करून संपूर्ण चिन्हे आपण अभ्यासणार आहोत. तर यातील पहिले चिन्ह आहे पहा, पूर्ण विराम. पूर्ण विराम. तर वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखवण्यासाठी पूर्णविराम देतात. काय? वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखवण्यासाठी पूर्णविराम देतात. तर मग यातील उदाहरण पाहूया आपण. माझे नाव संस्कार आहे. एक होता राजा, आर्यन गावाला गेला. याच्यामध्ये माझे नाव संस्कार आहे. वाक्याचा अर्थ म्हणजे पूर्ण झालंय, वाक्य पूर्ण झालंय. मग त्यानंतर असं छोटा डॉट देतो. काय देतो? डॉट किंवा टिंब. तर इतकं सोपं चिन्ह आहे हे टिंब. वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखवण्यासाठी पूर्णविराम देतात. हा झाला त्याचा पहिला उपयोग. आता आपण दुसरा उपयोग बघूया. तर एखादा शब्द संक्षिप्त स्वरूपात लिहिताना त्या शब्दातील अद्याक्षरापुढे पूर्णविराम देतात. मग आता संक्षिप्त म्हणजे काय? तर छोट्या स्वरूपात. मग आता पहिलं उदाहरण इथं आपण बघूया. प्रल्हाद केशव अत्रे. तर त्यांचं संक्षिप्त स्वरूपात काय लिहिलंय? के अत्रे. मग हे सुप्रसिद्ध लेखक आहेत, आपल्याला माहिती आहे की नाही, आपण अभ्यास केलेला आहे. लेखकांनी त्यांची टोपण नावे किंवा लेखकांची आतापर्यंत भरपूर आपला अभ्यास झालेला आहे. के अत्रे. मग यांचंच नाव फक्त लिहिता येतं का? असं तर नाही. आपलं स्वतःचंही नाव आपण असं अद्याक्षर समोर घेऊन संक्षिप्त स्वरूपात लिहू शकतो. त्यासाठी आपल्याला पूर्णविराम या चिन्हाचा उपयोग होतो. तर मग पहा, समजा माझं नाव बोबडे स्वाती भागवत. तर मी तुम्हाला माझं नावापुढे कसं वापरलं जाईल ते सांगते. स्वा, माझं नाव स्वा, भा आणि बो ब डे, अशा पद्धतीने. मग हे आहे काय? हे इथं टिंब काढलं ते संक्षिप्त स्वरूपात लिहिण्यासाठी पूर्णविराम या चिन्हाचा वापर. ठीक आहे. तर तुम्ही या पद्धतीने तुमचं स्वतःचंही नाव लिहू शकता. याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे पहा, ताजा कलम. ताजा कलम मधलं पहिलं अद्याक्षर ता क. त्यानंतर म्हणजे तुम्ही पत्रलेखन करीत असताना, आता मोबाईलच्या काळामध्ये एवढं पत्रलेखन करत नाही आपण, केलं पाहिजे. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण पत्रलेखनाची सुद्धा सराव केला पाहिजे. त्याच्यामध्ये ताजा कलम म्हणजे लेटेस्ट काय बातमी घडलेली आहे आपल्या इथं, ता क, अशा पद्धतीनं. मग पहिले प्रत्येक वेळेस ताजा कलम न लिहिता ता क असं लिहिण्याची पद्धत आहे. इत्यादी. बाबांनी बाजारातून वही, पेन्सिल, पुस्तक इत्यादी सामान आणले. मग त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस इत्यादी इत्यादी लिहिण्यापेक्षा ई काढून टिंब. तर हे असं संक्षिप्त स्वरूपात लिहिण्यासाठी सुद्धा पूर्णविराम या चिन्हाचा उपयोग केला जातो. तर समजलंय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पूर्णविराम? तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर आपण आता पुढील चिन्हाकडे वळूया. या पुढील चिन्ह आहे पहा, अपूर्णविराम. तर हे पण चिन्ह खूप सोपं आहे पहा मुलांनो. चिन्ह खूप सोपे आहेत आणि मजेशीर आहेत. तुम्ही जर या चिन्हांचा छान अभ्यास केला तर तुम्हाला तुमचं वाचन सुधारणार आहे, लेखन सुधारणार आहे. त्यामध्ये एकदम छान असा तुम्ही फील आणू शकता किंवा वाचनाची आवड तुम्हाला लागू शकते. अपूर्णविराम. तर अपूर्णविरामचं चिन्ह कसं आहे? तर हे बाई इथे दाखवले मी, कंसामध्ये दिलेलं आहे. तर एक पूर्णविराम, त्याच्या खाली परत दुसरा पूर्णविराम म्हणूया आपण थोडक्यात. तर हे अपूर्णविरामाचं चिन्ह अशा पद्धतीने आहे. मग हे कधी वापरतात? तर तपशील किंवा माहिती द्यायची असते तेव्हा अपूर्णविराम वापरतात. काय? आपल्याला जर तपशील द्यायचा असेल किंवा काही माहिती द्यायची असेल तर अपूर्णविराम हे चिन्ह वापरतात. मग याचं उदाहरण बघूया. तर उत्तीर्ण मुले. तर काय म्हणलंय? उत्तीर्ण मुले. उत्तीर्ण म्हणजे काय? पास विद्यार्थी. मग ती कोणती आहेत? अनुराग, निशांत, दिशा. म्हणजे तपशील वाक्यामध्ये आपल्याला उत्तीर्ण मुले याचा तपशील द्यायचा आहे, पुढे माहिती द्यायची काही. तर मग ह्या चिन्हांनी आपण ते दाखवणार आहोत. हे ते चिन्ह आहे. कळतंय विद्यार्थी मित्रांनो? तर महाराजांची तयारी. मग महाराजांची तयारी आपण पाठ शिकलोय पहा, की अफजल खानाच्या भेटीला महाराज गेले, शिवाजी महाराज गेले. मग त्यांनी कोणती कोणती तयारी केली?
तर मी तर शॉर्ट मध्ये दिलंय महाराजांची तयारी अपूर्ण विराम. मग तपशील आपल्याला पुढे द्यायचंय. त्यांनी काय काय तयारी केली आपण चौथीच्या अभ्यासक्रमात शिकलोय. काय काय तयारी केली बरं महाराजांनी तुम्हाला माहिती असेल, हो की नाही? की त्यांनी वाघनखे चढवली, चिलखत, त्यानंतर जिरेटोप वगैरे इत्यादी इत्यादी, हो की नाही? मग तपशील द्यायचा आहे महाराजांची तयारी अपूर्ण विराम, त्याच्या पुढे पुढचा तपशील माहिती. अशा पद्धतीने पर्यावरणाचे घटक अपूर्ण विराम, पुढील माहिती. मग काय हवा, पाणी, जमीन, झाडे वगैरे हे पर्यावरणाचे समजा काही घटक आहेत ते आपण त्याच्यामध्ये नमूद करू शकतो. अशा पद्धतीने त्यानंतर पुढील उदाहरणे सोडवा. 2 टिंब असतात. मग उदाहरणे कोणती? खालीलप्रमाणे. भाषणात भाग घेतलेले विद्यार्थी 2 टिंब देतो अपूर्ण विराम म्हणजेच अपूर्ण विराम माहिती पुढील प्रमाणे. तर या पद्धतीने अपूर्ण विराम या चिन्हाचा उपयोग होतो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर या पुढील चिन्ह आहे पहा स्वल्पविराम. या पुढील चिन्ह आहे स्वल्पविराम. तर कसा आहे स्वल्पविराम? तर पहा स्वल्पविराम सोपा आहे. असं करून त्याला आपण इंग्रजीत कॉमा म्हणतो पहा. काय म्हणतो? कॉमा. तर पूर्णविरामालाच खाली असं अशा पद्धतीने केलं की झाला स्वल्पविराम. लक्षात ठेवायलाही सोपा आणि तितकाच महत्वाचा. तर बघूया आपण. एकाच जातीचे शब्द एका मागोमाग एक आल्यास स्वल्पविराम देतात. मग उदाहरण कोणतं? आर्यनने बॅट, बॉल, स्टंप व पाणी आणले. उदाहरण दुसरे सिद्धी, वेदांत, आर्य, ओक, मुक्ता यांना चांगले गुण मिळाले. मग एकाच जातीचे शब्द कोणते? तर आर्यांनी काय आणलं? बॅट, बॉल, स्टंप. मग आता आपल्याला तुमच्या तर झटकन लक्षात येणार मुलांनो, कशासाठी लागतं बरं बॅट बॉल? क्रिकेटसाठी. हे एकाच जातीचे शब्द झाले. आणि पिण्यासाठी पाणी तर कॉमनच आहे, हो की नाही? मग बॅट, बॉल, स्टंप व पाणी आणले. मग बॅट नंतर स्वल्पविराम, बॉल नंतर स्वल्पविराम आणि स्टंप नंतर मात्र दिला नाही, कारण ते आपण व उभयान्वी अवयवाने ते जोडून टाकले. व पाणी, कारण पुढील जो शब्द आहे त्याच्या पाठीमागे जिथं संपती यादी संपली की त्याच्या पाठीमागे चिन्ह स्टंपच्या पाठीमागे देता येणार नाही. वनी ते जोडले किंवा पाणी नंतर सुद्धा देता येणार नाही. त्यात सिद्धी, वेदांत, आर्य, ओम, मुक्ता यांना चांगले गुण मिळाले. या ठिकाणी आपण ओम नंतर पण कॉमा दिलाय, मुक्ता नंतर दिला नाही, तिथे यादी संपली. ठीक आहे. म्हणजे स्वल्पविराम हे चिन्ह आपण एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ आल्यास स्वल्पविराम देतो. मग मगाशीच तुम्हाला एक उदाहरण सांगितलं त्याच पद्धतीने की आईने बाजारातून भेंडी, वांगे, टोमॅटो, कांदे, बटाटे इत्यादी वस्तू आणल्या किंवा भाजीपाला आणला. मग याच्यामध्ये प्रत्येक भेंडी, वांगे, टोमॅटो हे काय झालं? भाजीपाला एकत्र नावं झाली. प्रत्येक याच्यानंतर आपल्याला स्वल्पविराम द्यावा लागेल. याच्यानंतर दुसरा उपयोग पाहूया. एखाद्या व्यक्तीला हाक मारताना त्याच्या नावानंतर किंवा संबोधनानंतर स्वल्पविराम देतात. मग आता काय उदाहरण आहे? राम, आता तू वाच. राम, आता तू वाच. अरे निलेश, तू माझ्यासोबत येशील का? अहो, ऐकलत का? तर इथं राम नंतर स्वल्पविराम दिलेला आहे पहा. अरे निलेश याच्यानंतर स्वल्पविराम. अहो, ऐकलत का? याच्यानंतर स्वल्पविराम. तर हाक मारलेली पहा, ठीक आहे नाही? रामला हाक मारली, त्याच्यानंतर काय दिलं इथं? झूम करून दाखवते तुम्हाला. रामला हाक मारल्यानंतर स्वल्पविराम दिलेला आहे. अरे निलेश, मग पुढील सूचना केली, तू माझ्या सोबत येशील का? अहो, ऐकलत का? मम्मी म्हणते की नाही पप्पा नाही की नाही? अहो, ऐकलत का? तर अशा पद्धतीने नावानंतर हाक मारताना आणि संबोधनानंतर स्वल्पविराम देतात. हा झाला दुसरा उपयोग. आता तिसरा उपयोग आपण बघूया. वाक्य कोण म्हणाला ते लिहिल्यावर स्वल्पविराम देतात. हा तिसरा उपयोग पाहूया. वाक्य कोण म्हणाला? मग आता श्याम म्हणाला, तू येतोस का? मुग्धा ओरडली, बाबा आले. याच्यामध्ये श्याम म्हणतोय पहा, श्यामच्या तोंडचे वाक्य हे. श्याम बोलतोय, तू येतोस का? त्याच्या मित्राला म्हणाला असेल की नाही, तू येतोस का? प्रश्नचिन्ह आणि त्यांचं दुहेरी अवतरण चिन्हाच्या याच्यामध्ये आपण तो अभ्यासणार आहोत. इथे आपण स्वल्पविराम विषयी बोलत आहोत. तर श्याम म्हणाला नंतर इथं स्वल्पविराम दिलेला आहे विद्यार्थ्यांना. पहा, मुग्धा ओरडली याच्यानंतर स्वल्पविराम दिलाय, म्हणजे कोण म्हणाला या ठिकाणी हे समजण्यासाठी स्वल्पविराम दिला. मुग्धा ओरडली, श्याम म्हणाला,
हा तिसरा उपयोग स्वल्पविरामाचा आपण बघितला. तर आता पाहूया अर्धविराम. पुढील चिन्ह आहे अर्धविराम. तर अर्धविरामाचं चिन्ह तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल पहा. मी तुम्हाला इथं काढून पण दाखवते. पूर्णविराम आणि त्याच्या खाली स्वल्पविराम छोटासा, अशा पद्धतीने ध्यानात ठेवा. पूर्णविराम आणि त्याच्या खाली छोटासा स्वल्पविराम दिला की अर्धविराम झाला. तर याचा उपयोग काय? वाक्य जोडताना उभयान्वयी अव्यय वापरतात तेव्हा पहिल्या वाक्यानंतर अर्धविराम देतात. म्हणजे दोन छोटी वाक्य आहेत पहा. काय? उदाहरण पहा. राजू वेळेवर पोहोचला पण गाडी सुटली होती. रसिका वेगात धावली म्हणून मांजर वाचली. तर या ठिकाणी बघा, राजू वेळेवर पोहोचला पण गाडी सुटली होती. तो वेळेवर पोहोचला, होती की नाही गडबड अशी? कधीतरी होतीच पा. आपले नाही का तास सुरू होताना काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे गडबड झाली, तसं माणसाच्या आयुष्यात कोणताही क्षण येऊ शकतो पा. आपण त्याला धैर्याने सामोरं गेलं पाहिजे, ठीक आहे नाही? राजू वेळेवर पोहोचला पण गाडी सुटली होती. मग पण हे उभयान्वयी अव्यय आहे आणि याच्याने पण या अव्ययाने हे दोन वाक्य जोडली गेलेली आहेत. स्वतंत्र वाक्य आहे, त्यांना स्वतंत्र अर्थ आहे. राजू वेळेवर पोहोचला पण गाडी सुटली होती. त्याच्यानंतर रसिका वेगात धावली म्हणून मांजर वाचली. ती जर वेगात धावली नसती तर मांजर वाचली नसती, है की नाही? मग म्हणून म्हणजे हे दोन उभयान्वयी अव्ययाने हे वाक्य जोडले. मग जिथं हे पण म्हणून हे वापरले त्याच्या बिफोर, त्याच्या अगोदर किंवा असं ध्यानात ठेवूया, पहिलं वाक्य संपल्यानंतर अर्धविराम द्यायचा आहे. मग मी घरी गेले पण घराला कुलूप होते. काय? मी घरी गेले पण घराला कुलूप होते. गड आला पण सिंह गेला. अशी खूप वाक्य आपल्याला देता येतील. तर अर्धविराम येतोय का लक्षात? तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. या पुढील चिन्ह आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न चिन्ह. कोणतं चिन्ह आहे? प्रश्न चिन्ह. तर वाक्यात जर प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नवाचक चिन्ह देतात. हे तर आपल्या चांगलं ओळखीचं आहे पहा. कारण आपल्याला फार प्रश्न पडलेले असतात पहा, आणि आपल्याला मोठी माणसे सारखी प्रश्न विचारत असतात. घरीही प्रश्न विचारले जातात आणि शाळेत गेल्यावर मॅडम सर पण सारखे प्रश्न विचारतात, है की नाही? त्यामुळे हे चिन्ह आपल्या चांगलं परिचयाचं आहे. तर ते आहे कसं? असं प्रश्न चिन्ह स्क्रीनवर दिसत असेल पहा तुम्हाला. तर वाक्यात जर प्रश्न विचारला असेल तर प्रश्न चिन्ह द्यावा लागतो. मग कोणते शब्द आहेत हे? का, कधी, कुठे, कसा, कशी, कोण, कोणता, कशाला. मग याचं उदाहरण पाहूया. गाडी आली का? कोण आहे रे तिकडे? है की नाही? तू कधी आलास? मग या ठिकाणी गाडी आली का हा प्रश्न विचारल्यानंतर काहीतरी उत्तराच्या अपेक्षेने प्रश्न विचारलेला असतो का? याचं आपल्याला उत्तर हवं असतं किंवा मिळणार असतं. गाडी आली का? हो किंवा नाही, दोन्ही स्वरूपात उत्तर मिळेल. कोण आहे रे तिकडे? तू कधी आलास? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नचिन्हाचा उपयोग वाक्यामध्ये. मग हे आपण तोंडी बोलतोय, गाडी आली का? हे लिखाणात लिहिताना आपण जर सरळ लिहिलं तर त्याचा आपल्याला बोध होणार नाही. तर मग हे प्रश्नचिन्ह दिल्यामुळं आणि आपण त्याचा जर अभ्यास केला, हे चिन्ह कशाचं आहे, तर आपण आपलं लिखाण त्यामुळं व्यवस्थित होतंय. आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की इंग्रजी भाषेकडून मिळालेली ही आपल्याला देणगी आहे. तर खरंच देणगी आहे पा विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं ह्या चिन्हांचा तुम्ही बारकाईने नीट लक्षपूर्वक अभ्यास करा. आणि सोपी आहेत चिन्हे. यापैकी बरीच चिन्हे तर आपली परिचयाची सुद्धा आहेत. तर या पुढील चिन्हे पहा. चिन्ह आहे उद्गार चिन्ह. या पुढील चिन्ह आहे उद्गार चिन्ह. दिसतंय सगळ्यांना सर? उद्गार चिन्ह. तर मग हे कसं आहे उद्गार चिन्ह? इथं मी कंसामध्ये दाखवलेलं आहे पहा. इथं तुम्हाला मी काढून दाखवते. एक असा उभा दंड आणि त्याच्या खाली टिंब. उद्गार चिन्ह. मग हे कधी वापरतात? आश्चर्य, आनंद, दुःख, चीड, राग, भीती, कुतूहल, नवल, आश्चर्य
असे वेगवेगळे भाव आहेत पहा आपल्या जीवनामध्ये. खूप वाईट वाटते, कधीतरी निराश होतोय, हताश होतोय, हे सगळे भाव आहे आपले. तर यावेळेस आपण हे चिन्ह वापरतो. मग आश्चर्य, आनंद, दुःख, चीड, राग अशा प्रसंगी जे शब्द किंवा वाक्य तोंडातून बाहेर पडतात पहा, अशा शब्द किंवा वाक्य यांना उद्गार चिन्ह देतात. मग हे वाक्य कोणते, कोणत्या शब्दांची समजते बरं हे? अरे रे, वा, शी, बघ, बापरे, अहा, शाब्बास इत्यादी. मग उदाहरण कोणते याच्यातले पाहूया आपण. अरे रे, मेला बिचारा, है की नाही? आपण मुलं तुम्ही खेळत असताना म्हणतो बा एकमेकांना चिडून, है की नाही? किंवा एखाद्याला लागलं, काय अपघात झाला, किंवा मजेने पण म्हणतो, है की नाही? किती सुंदर अक्षर आहे तुझे, ह्या म्हणताना, असं म्हणताना काय प्रकट होतंय की त्या मुलाविषयी कौतुक वाटते, है की नाही? मॅडम म्हणतात कधी कधी, किंवा वडीलधारी व्यक्ती म्हणतात, है की नाही? वा, तू चांगले काम केलेस, तू चांगले काम केलेस, शाब्बास, है की नाही? शाब्बास. आपल्या मॅडम सर आपल्याला शाब्बास म्हणतात चांगलं काम केलं तर ही शाब्बासकी मिळवण्यासाठी खूप झटावं लागतं बरं का, आपल्याला खूप अभ्यास करावा लागतो, चांगलं वागावं लागतं, है की नाही? मग आपल्याला शाब्बासकी मिळते. तर मग हे चिन्ह कधी देणार, तर आश्चर्य, आनंद, दुःख, चीड, राग अशा प्रसंगी जे शब्द किंवा वाक्य तोंडातून बाहेर पडतात, तेव्हा अशा शब्द किंवा वाक्य यानंतर उद्गार चिन्ह देतात. तर समजलं का तुम्हाला उद्गार चिन्ह? तर सोपं आहे आणि आपल्याला वापरायला मजेशीर सुद्धा आहे. हा विषय खूप सोपा आहे, तुम्ही आनंदाने ऐकत आहात मी अशी अपेक्षा करते. पहा, सगळ्यांनी तासाला जॉईंट होताना दररोज मी बघते खूप छान पद्धतीने मुलं प्रतिसाद, खूप मोठ्या बहुसंख्येने विद्यार्थी जॉईंट होत आहेत. ही फार आनंदाची गोष्ट आहे पहा. आणि सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे, स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे, वेळोवेळी स्क्रीनशॉट पण घ्यायचा आहे. तर या पुढील चिन्ह आहे पहा, अवतरण चिन्ह. या पुढील चिन्ह आहे अवतरण चिन्ह. याच्यामधील पहिलं चिन्ह, अवतरण चिन्हामध्ये दोन प्रकार आहेत. एकेरी अवतरण चिन्ह. मग हे कसं आहे एकेरी अवतरण चिन्ह? तुम्हाला इथं कंसात दाखवले. तर वाक्याच्या सुरुवातीला आणि हे शेवट, वाक्य संपल्यावर एकेरी अवतरण चिन्ह. मग हे कधी वापरतात एकेरी अवतरण चिन्ह? वाक्यातील महत्वाचा शब्दांश, वाक्यांश, शब्द दाखवण्यासाठी अवतरण चिन्ह वापरतात. म्हणजे वाक्यामध्ये काही महत्वाचा शब्द असतो का, आणि त्याच्यावर जोर देताना, आपल्याला जोर द्यायचंय त्याच्यात, तेव्हा हे शब्द वापरतात, हे चिन्ह वापरतात. दुसऱ्याचे मत सांगताना मग वाक्यातील महत्वाचा शब्द, वाक्यांश एकेरी अवतरण चिन्हात लिहितात. मग याच्यामध्ये काय महत्वाचं आहे? गुरुजी तुला अतिशहाणा म्हणाले, है की नाही? मुलं एकमेकाचं खोड्या करून सांगतात ना बाहेर, समजा सर जर काही म्हणले तर गुरुजी तुला अतिशहाणा म्हणाले. मग याच्यातील महत्वाचा शब्द ट्रेस करायचा कोणता? तर अतिशहाणा, है की नाही? साने गुरुजींचा सुंदर पत्रे या नावाने पत्रांचा संग्रह प्रसिद्ध आहे. कोणता संग्रह प्रसिद्ध आहे? सुंदर पत्रे. त्यानंतर पहा, काही उदाहरणं अशी पण देता येतील. गांधीजींनी चले जाव ही घोषणा केली. मग कोणती घोषणा केली? चले जाव, है की नाही? चले जावच्या सुरुवातीला आणि त्या शब्दामध्ये एकेरी अवतरण चिन्ह आपल्याला दाखवावं लागेल. उदाहरणार्थ असेल चले जाव, फक्त एवढ्याच शब्दाला एकेरी अवतरण चिन्ह येणार. ठीक आहे. तर या पुढील चिन्ह आहे पहा, दुहेरी अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हाचा दुसरा प्रकार दुहेरी अवतरण चिन्ह. दोघांमध्ये काय फरक? तर ते एका ह्याच्याने दाखवलं म्हणून एकेरी, हे दुहेरी दाखवणार आहे आपण म्हणून दुहेरी. ठीक आहे. तर हे कशासाठी वापरतात? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना ते दुहेरी अवतरण चिन्ह दाखवतात. गुरुजी म्हणाले, मुलांना उद्या सुट्टी देऊया का रे? आदर्श म्हणाला, मी आत येऊ का? गाडी आली. श्रेयश ओरडला. तर याच्यामध्ये गुरुजी म्हणाले, काय म्हणाले गुरुजी? तर मुलांना उद्या सुट्टी देऊया का रे? गुरुजींच्या तोंडचे वाक्य एवढं आहे, मुलांना उद्या सुट्टी देऊया का रे? एवढं बोललेत गुरुजी फक्त. मग तेवढंच फक्त दुहेरी अवतरण चिन्हात टाकलंय. आणि याच्यातला महत्वाची गोष्ट अशी की इथं प्रश्न केलाय, मग वाक्याच्या शेवटी आलाय प्रश्नचिन्ह.
त्या प्रश्नचिन्हाला आत घ्यायचंय तेव्हा चिन्ह नंतर कंप्लीट करायचं असतं. अगोदर जर दिलं आणि पुन्हा प्रश्नचिन्ह लिहिलं तर चुकलं. हो की नाही? कारण संपूर्ण भाव तिथं लक्षात आला पाहिजे. गुरुजींनी प्रश्न केलाय आणि मग त्याच्यामध्ये ते वाक्य बंद करायचं. तर असा दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर आहे. आदर्श म्हणाला मी आत येऊ का? काय म्हणाला आदर्श? मी आत येऊ का? गाडी आली. असं नाही की सुरुवातीलाच आपण म्हणाले म्हणून घेऊ शकतो. तर लिखाण करताना अगोदर सुद्धा तो काय बोलला ते लिहू शकतो. मग याच्यात काय? गाडी आली, श्रेयश ओरडला. कोण ओरडलं? श्रेयश. श्रेयशच्या तोंडचे वाक्य बंद केलेत दुहेरी अवतरण चिन्ह. याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवा, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना. ठीक आहे? तर यानंतरचं चिन्ह आहे आणि महत्वाचं चिन्ह आहे संयोग चिन्ह. कोणतं चिन्ह आहे? संयोग चिन्ह. आणि अशी छोटीशी रेष आहे. काहीच अवघड नाही लक्षात ठेवायला. संयोग चिन्ह वापरतात कधी? दोन शब्द जोडण्यासाठी या चिन्हाचा वापर होतो. मग साखर कारखाना, 2-3, शुभ लाभ हे एकच शब्द आहे. दोन शब्दांनी एकत्र जोडले मग त्याचा अर्थ त्याला प्राप्त झालाय. साखर कारखाना, साखर आणि कारखाना हे दोन शब्द हे जोडलेत संयोग चिन्हाने. 2-3 आपण नाही म्हणत का की मी 2-3 तास बिछाणावर पडून होतो. आई म्हणाली 2-3 भाकरी कर. आहे की नाही? शुभ लाभ, शुभ विवाह, स्त्री पुरुष, मुळा मुठा, बोली भाषा, विद्यार्थी भांडार. अशा पद्धतीने आई वडील, सगळ्यात महत्वाचं आई वडील, है की नाही? हे शब्द संयोग चिन्हाने एकत्र येतात. आई वडील दोघांच्या मध्ये ते चिन्ह दाखवलेलं असतं. संयोग चिन्हाचा दुसरा वापर ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास या चिन्हाचा वापर करतात. मग कधी? समजा मी आता पेजवर लिहिते की मी गावाला, मग मला इथं काय झालं? पेजच पुरलं नाही. गावाला, मग मी इथं दिलं चिन्ह, संयोग चिन्ह आणि खालच्या ओळीला ला गेले असं लिहिलं तर या ठिकाणी संयोग चिन्हाचा वापर होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे संयोग चिन्ह या ठिकाणी नाही का, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास हे जास्त वेळा वापरायचं नाही बरं का. कारण ते पेज मध्ये एवढं चांगलं वाटत नाही, ते की नाही? फार जर आवश्यकता असेल तरच वापरायचं आणि आवश्यक त्या ठिकाणी वापर करायचा. कारण ती जागा तो शब्द आपण खाली घेतला तर लिखाण सुंदर दिसणार नाही, ती जागा मोकळी दिसेल. आणि जर आपण बळच दाटी वाटीने तो शब्द लिहिला तरी चांगलं दिसणार नाही आणि जास्त वेळा वापर केला तरी चांगलं दिसणार नाही. मग याच्यासाठी याच्यावर उपाय काय? पाहिजे त्यावेळेस योग्य वेळेस वापर करायचा आहे. वापर करावाच लागेल योग्य त्या वेळेस. यासाठी आपल्याला शुद्ध लेखन लिहावं लागेल. त्यामुळे आपल्या डोळ्यांना जजमेंट येत चालतं की आपण कसं हस्ताक्षर काढायचंय, है की नाही? याच्यासाठी आपल्याला शुद्ध लेखनाचा सराव करावा लागेल. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रत्येकाने 5 ओळी शुद्ध लेखन तरी लिहित चला. ही एक चांगली सवय आपल्याला लागली पाहिजे. याच्यानंतर अपसारण चिन्ह. याच्यानंतरचे चिन्ह पहा, अपसारण चिन्ह. संयोग चिन्ह छोटं, त्याच्यापेक्षा थोडं मोठं अपसारण चिन्ह. मग याचा उपयोग काय? तर वाक्यातील एखादा शब्द किंवा संकल्पनेविषयी त्याच वाक्यात स्पष्टीकरण देताना अपसारण चिन्ह वापरतात. येते का लक्षात? पहा, नियम कोणालाच आवडत नसतात. पहा, नियम वाचून दाखवला की म्हणजे नाही आवडत आपल्याला. उदाहरणातून समजून आपण घेऊ शकतो, आहे की नाही? नियम कोणालाच आवडत नाही पण ते फॉलो करायचे असतात, आहे की नाही? तर वाक्यात स्पष्टीकरण देताना अपसारण चिन्ह वापरतात. एखादा शब्द त्याच संकल्पनेविषयी त्याच वाक्यात बोलायचे. एखादा शब्द किंवा संकल्पनेविषयी त्याच वाक्यात बोलायचे. येते का लक्षात? तर मग कसं? उदाहरणातून पहा, ते मोठे झाड. काय? ते मोठे झाड ज्या खाली बसून आम्ही जेवलो ते वादळात उन्मळून पडले. तो माणूस ज्याने चोरी केली तो पकडला गेला. मग हे जे वाक्य आहे त्याच वाक्यात तर ते मोठे झाड अपसारण चिन्ह. ज्या खाली बसून आपण जेवलो तर त्या झाडाविषयी स्पष्टीकरण पुढे दिलंय आणि ते वादळात उन्मळून पडले असं सांगितलं. मग अपसारण चिन्ह कशासाठी? तर बोलताना विचार तुटतो. एखाद्या वेळेस आपण भूतकाळात जातो त्या बोलताना त्याविषयी आणि विचार मालिका तुटते. थोडा वेळ थांबतो आपण, आहे की नाही? ते मोठे झाड ज्या खाली बसून आम्ही जेवलो ते वादळात उन्मळून पडले. तो माणूस ज्याने चोरी केली तो पकडला गेला. अशा पद्धतीने पहा. म्हणजे समजा ती मुलगी अपसारण चिन्ह जिने आईला
आजीला मदत केली होती ती मला भेटली, है की नाही. त्यानंतर जर समजा वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा नसल्यास मग महाराजांचा राजवाडा जळून, आहे की नाही. आपल्याला ते एक नाटिक आहे पहा, ते लवकर सांगत नाही पहा की काय झालंय म्हणून. महाराजांनी गाण्याचा मध्येच बोलण्याचा आदेश दिलेला असतो, त्यामुळे तर मग त्या ठिकाणी अपसारण चिन्ह दाखवलंय जळून, आहे की नाही. अशा पद्धतीने अपसारण चिन्हाचा वापर आपल्या लिखाणामध्ये आपण करत असतो, त्याचा अर्थ समजून घ्या. यानंतरचं चिन्ह आहे पहा अवग्रह चिन्ह. तर अवग्रह म्हणजे एखाद्या शब्दातील, मग हे चिन्ह कसं आहे पहा, यस, आहे की नाही. असं काही अवघड नाही, खूप सोपं आहे. मग अवग्रह चिन्ह कधी वापरतात? एखाद्या शब्दातील विशिष्ट अक्षराचा उच्चार आपल्याला लांबट करायचा, त्या अक्षरापुढे अवग्रह चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ पहा, अय्या. आपल्याला जर काही आनंद झाला, काही कुतूहल वाटलं, आपण म्हणतो अय्या किती छान आहे, मग त्यावेळेस त्या शब्दासमोर असं चिन्ह वापरतात. त्यानंतर आपण मॅडम म्हणतात की नाही, कोणी जर येणार असं है नाही शाळेमध्ये, आवाज करू नका, ऑफिसमध्ये पाहुणे आलेले आहेत, है की नाही, असं म्हणतोय. त्यानंतर घरातही पाहुणे आले तर आई म्हणते आपल्याला आवाज करू नको, म्हणजे शू म्हणतोय ना आपण, त्यावेळेस तो उच्चार लांबट होतोय. आणि मग तेव्हा लिखाणामध्ये हे दाखवताना आपण हे चिन्ह वापरतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढे जाऊया. पुढचं चिन्ह आहे काकपद. काय? काकपद. तर अधिक माहितीसाठी हे चिन्ह वापरतात. मग काय, उलट व्ही सारखं. मी तुम्हाला मुद्दाम असं सांगितलं म्हणजे आपल्या पटकन लक्षात राहतं, आहे नाही, काकपद. तर समजा असं म्हणूया आपण की काक म्हणजे नाही का कावळा, त्याचे पाय दाखवल्यासारखे काकपद. ते वापर कशासाठी करायचं? तर लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठीची खूण, हे की नाही. मग आता मी क्रिकेट खेळतो हे मला लिहायचं होतं, पण माझ्या याच्यामध्ये विस्मरणामध्ये गेला क्रिकेट शब्द आणि मी क्रिकेट खेळतो, तर मी वरती क्रिकेट लिहिला आणि तिथं असं छोटस काकपद इथं दाखवलंय, नंतर विसरलेला शब्द मी लिहू शकते. अशी आपली व्याकरणामध्ये सोय करून ठेवलेली आहे. मी आलो, मग याच्यामध्ये घरी शब्दानंतर आपण असं काकपद देऊन लिहू शकतो. म्हणजे खूप जर मोठं लिखाण असेल आणि त्याच्यामध्ये एखादा खूप महत्वाचा मॅटर असेल आणि खूप छान पद्धतीने आपण लिहिलेलं आहे, एखादी मीटिंग चालू आहे, ते संपूर्ण प्रोसिडिंग म्हणा थोडक्यात ती लिहिले आणि त्याच्यातच एखादा शब्द राहिला, पुन्हा आपण काही ते एवढं लिहित बसणार नाही, त्यामध्ये छोटासा काकपद देऊन आपण ते त्या ठिकाणी तो शब्द नमूद करू शकतो. तर काकपद याच्यासाठी हे चिन्ह आहे पहा. तर अशा पद्धतीने सर्व चिन्ह आपण एक एक करून अभ्यासलेली आहेत आणि सर्वांनी ती छान पद्धतीने अभ्यासली आहेत. लक्षपूर्वक मुलं ऐकत आहेत असं मी समजते. सगळ्यांनी हो म्हणा तिथूनच. समजलीत का सर्व? बर, मी गृहीत धरते आता. आणि आता आपण बघूया, आपण आता वळूया यावर. शिष्यवृत्तीसाठी, इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्तीसाठी कोणते कोणते प्रश्न विचारले जातात? स्वाध्याय थोडक्यात बघूया. शिष्यवृत्तीसाठी विचारले जाणारे प्रश्न. तर याच्यामध्ये प्रश्न प्रकार आहेत बरं का, वेगवेगळे. तर पहिला प्रश्न पहा, पुढील प्रत्येक वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल त्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. मग सगळ्यात महत्वाचं काय आहे, जेव्हा आपण प्रश्नपत्रिका समोर घेतो किंवा या ज्या सगळ्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची सूचना मी तर मुलांना देत असते, पहा की तुम्ही काही न बघता सुरुवातीला प्रश्नात काय सांगितलं आहे हे खूप महत्वाचं आहे. काही मुलं काय करतात, घाईघाईने लगेच खाली येतात, प्रश्न वाचत नाही. मग प्रश्नच जर नाही वाचला, सूचनाच नाही कळली, तर त्याच्यात करायचं काय तेच समजत नाही आणि मग चुकतं काय. तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला अशी सवय करून घ्या की प्रश्न वाचायचा आहे. प्रत्येक वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल, मग याच्यात काय कोणते विरामचिन्ह द्याल हे फार महत्वाचं आहे. मग आता आपल्याला सूचना कळाली, आपण पुढे जाऊ. तू कधी येणार आहेस? मग आपल्याला सांगितलं त्यांनी याच्यात काय कोणतं विरामचिन्ह द्यायचंय. मग याच्यात सरळ सरळ प्रश्न विचारलाय, तू कधी येणार आहेस, हे की नाही. मग आपण जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा काय करतो, उद्गारवाचक चिन्ह देतो का? नाही. पूर्णविराम नाही. साधं वाक्य सरळ विधान असेल तर देतो. दोन टिंब म्हणजे अपूर्ण विराम देतो का? नाही. काही आपल्याला तिथं तपशील द्यायचा नाही. तर प्रश्न चिन्ह, प्रश्न विचारलाय, हो की नाही.
पुढं आहे ते चित्र खूप सुंदर आहे, सरळ सरळ विधान आहे. आता इथं आपली गफलत होऊ शकते, आपल्याला वाटतं सुंदर खूप असं वर्णन केलं का उद्गार निघाले, पण नाही, तर वाक्यातला भाव समजून घेणं महत्वाचं आहे. सरळ सरळ वाक्य आहे, ते चित्र खूप सुंदर आहे, सहज म्हणतो ते चित्र खूप सुंदर आहे. मग या ठिकाणी नाही प्रश्नार्थक येणार किंवा एकेरी अवतरण चिन्हाचा विषयच येत नाही. याच्यावर कोणत्याही शब्दावर आपल्याला जोर द्यायचा नाही. उद्गारवाचक नाही. समजा तुम्ही म्हणताल मॅडम मग उद्गारवाचक का नाही, तर असं म्हणलंय का त्या ठिकाणी किती सुंदर चित्र आहे, वा छान चित्र आहे असं म्हणलं तर आपण त्या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह देऊ शकतो. सरळ सरळ विधान आहे, ते चित्र खूप सुंदर आहे, मग आपण पूर्णविराम. वाक्य संपलं, पूर्णविराम. पहा पुढचा प्रश्न बघा. ती म्हणाली मी अभ्यास करून घेईल. मग आता आलं का तुमच्या लक्षात, आपण अभ्यासले एक एक चिन्ह. ती म्हणाली मी अभ्यास करून घेईल. कोण म्हणाल? ती म्हणाली. काय म्हणाली? तर मी अभ्यास करून घेईल. हे तिच्या तोंडचं वाक्य आहे. मग इथं त्यांनी स्वल्पविराम देऊन ठेवलाय, वाक्य संपलंय, पूर्णविराम देऊन ठेवलाय. मग आपल्याला द्यायचं काय उरलं बरं? अवतरण चिन्ह. ती म्हणाली मी अभ्यास करून घेईल, ते पण दुहेरी, डबल इन्व्हर्टेड कॉमा, आहे की नाही? दुहेरी अवतरण चिन्ह बंद करून टाकायचे. ती म्हणाली, काय म्हणाली ते पूर्ण विराम नंतर शेवट करायचं. ठीक आहे. अहा काय देखावा आहे. तर इथं छानपैकी उद्गार काढलेत देखाव्याविषयी, किती सुंदर देखावा आहे. मग आपल्या पटकन लक्षात आलं पाहिजे की प्रश्नचिन्हाचं काही काम नाही, स्वल्पविरामाचं काही नाही, अपूर्ण विरामाचं सुद्धा काहीच काम नाही. तर काम आहे या ठिकाणी उद्गारवाचक चिन्हाचं. कळतंय का विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. तर आता प्रश्न प्रकार दुसरा सुरू झालेला आहे. मग आपण पहिलाच नियम जर फॉलो करत बसलो याला, तर ते आपलं चुकणार आहे. ज्या वेळेस प्रश्न दुसरा आलाय, आपलं काम पहिलं आहे प्रश्न नीट वाचणे. पुढे दिलेल्या विरामचिन्हाच्या नावासाठी योग्य पर्याय क्रमांक निवडा. काय आहे? विरामचिन्हाच्या नावासाठी योग्य पर्याय साधं सोपं आहे. त्यांनी दिले नाव, आपण शोधायचे चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह मग कोणतं आहे? पहिलं आहे प्रश्नचिन्ह. तुम्ही सुद्धा तिथून सांगू शकता. पहा तुमचा आवाज येत नाही, डिस्टर्ब होत नाही. तुम्ही जर बोलले तिथल्या तिथं, पालक ऐकतात ते, आहे की नाही? आणि काही चुकलं तुम्हाला सांगतील, पण तुम्ही प्रयत्न करा. आणि तुम्ही जर बोलले तर तुम्ही जोडले जाताल याच्याशी, तुमचं लक्ष लागेल, आहे की नाही? मग पुढचं आहे स्वल्पविराम, नंतर आहे पूर्णविराम, मग आहे उद्गारवाचक चिन्ह, आहे की नाही? मग हे आहे उद्गारवाचक चिन्ह. ठीक आहे. तर दुसरं अपूर्ण विराम. मग शोधा बघ कुठे आहे अपूर्ण विराम. पहिला आहे अर्धविराम, आहे की नाही? दुसरा आहे, सांगा बरं, दुसरं काय आहे? स्वल्पविराम. तिसरं उद्गारवाचक चिन्ह. आणि चौथं आपल्याला पाहिजे ते अपूर्ण विराम, 2 टिंब. ठीक आहे. पुढे बघूया संयोग चिन्ह. तर सांगा बरं संयोग चिन्ह कोणतं इथं? समजतंय कोणतं आहे? तर हे आहे का? नाही, एकेरी अवतरण चिन्ह. अवग्रह आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे. मग आपल्याला पाहिजे ते संयोग चिन्ह हे पर्याय क्रमांक 1. एकदम वर्तुळ रंगवायचंय. ठीक आहे. अवग्रह. अवग्रह कोणता आहे? तर अय्या, याच्या पुढे आपण असं चिन्ह देतो, अवग्रह. एकेरी अवतरण चिन्ह कुठं आहे? एकेरी अवतरण चिन्ह तर हे आहे एकेरी अवतरण चिन्ह. बाकीचे चिन्ह सुद्धा आपल्या चांगल्या परिचयाची होत चाललेत आता. उद्गार चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह. तर असा हा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. तर प्रश्न तिसरा आहे. मग आपलं काम काय? पहिले सुरुवातीचं काम, पुढील प्रत्येक प्रश्नातील वाक्यात एकूण किती विरामचिन्ह आलेले आहेत? फार महत्वाचं आहे. पहा, पुढील प्रत्येक प्रश्नातील वाक्यात एकूण किती विरामचिन्ह आले आहेत? आपल्याला काय शोधायचंय? याच्यात चिन्ह किती आले आहेत. याच्यात एक गमत आहे, तुम्हाला मी नंतर सांगते. की आजोबा म्हणाले, अगं या मोबाईलचं काही खरं नाही, त्यापेक्षा पत्र लिही बाईंना. तर मग आजोबा काय म्हणाले पहा, त्यानंतर एक स्वल्पविराम आहे, आपल्या चिन्ह मोजायचे. स्वल्पविराम, त्यानंतर अवतरण चिन्ह स्टार्ट, त्यानंतर दुसरं स्वल्पविराम, अवतरण चिन्ह कंप्लीट व्हायच्या अगोदर पूर्णविराम, अवतरण चिन्ह कंप्लीट. तर मोजा चिन्ह.
स्वल्पविराम 1, दुसरं स्वल्पविराम, पूर्णविराम 3, दुहेरी अवतरण चिन्ह एकच धरायचं दोन्ही बाजूच आहे की नाही, ते दोन्ही मिळून एक असतं. तर 2 स्वल्पविराम, पूर्णविराम, दुहेरी अवतरण चिन्ह 1, 4 आहे की नाही. 1, 2, 3, 4 4 चिन्ह आहेत. पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2. त्यानंतर अय्या अय्या हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल. कशाने विचारले? कुतूहलाने विचारले, नवलने, आश्चर्याने विचारले आहे की नाही. तर याच्यामध्ये हे दुहेरी अवतरण चिन्हात कोणाच्या जरी तोंडचं वाक्य कंप्लीट केलंय. याच्यामध्ये चिन्ह आलेत पहा. उद्गारवाचक चिन्ह 1, त्यानंतर हे उद्गारवाचक चिन्ह, संयोग चिन्ह आणि परत उद्गारवाचक चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. मग किती आले चिन्ह? दुहेरी अवतरण चिन्ह 1, उद्गारवाचक 2 आहेत. पण मग आता आपण किती प्रश्न विचारलाय म्हणून त्याला पण गृहीत धरूया. तर दुहेरी अवतरण चिन्ह 1, त्यानंतर उद्गारवाचक 2 चिन्ह आलेली आहेत. 2, संयोग चिन्ह 3, 1, 2, 3, 4 किती आलेली आहेत? 4. दुहेरी अवतरण चिन्ह 1, उद्गारवाचक 2, 1 आणि 2, 3. आले लक्षात? दुहेरी अवतरण चिन्ह 1, उद्गारवाचक 1, 2, 3 झाले आणि संयोग चिन्ह हिरव्या पिवळ्यामध्ये 4. पर्याय क्रमांक 3 त्यामध्ये 4. तर मग अशी मी तुम्हाला म्हटले की काय गंमत आहे. तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं की एकूण किती विरामचिन्ह आली. ज्या वेळेस किती म्हटलं त्यावेळेस विरामचिन्ह मोजायची आणि किती प्रकारची हा शब्द आला तर सगळं बदलणार आहे. किती प्रकारची असा जर प्रश्न याच्यावर येऊ शकतो. प्रकारची म्हटल्यावर आपण या ठिकाणी स्वल्पविराम 2दा आहे, तो प्रकार एकच आहे, मग तो आपण एकच धरावा लागेल. स्वल्पविराम 1 याच्यामध्ये आजोबा म्हणाले मध्ये पहा बरं का. स्वल्पविराम 1 एकच प्रकार, अवतरण चिन्ह दुहेरी तो दुसरा प्रकार 2 आणि पूर्णविराम 3 चिन्ह आले. पर्यायामध्ये 3 नाही, कारण प्रश्न प्रकार तो नाही. ज्यावेळेस किती प्रकारची विचारले असेल त्यावेळेस तिथे 3 असणार. मग आपल्याला 3 ला काय करावे लागेल? 3 तो क्रमांक आपल्याला वर्तुळ रंगवावं लागेल. ध्यानात ठेवा किती आणि किती प्रकारची याच्यात फरक आहे. प्रकार म्हणला की ते 2दा धरायचं नाही. स्वल्पविराम 2दा आला तरी एकच धरायचा. किती म्हणलं तर मात्र ते जितक्या वेळेस आले तितक्या वेळेस आपण त्याच्यात धरणार आहोत. ठीक आहे, पुढे पहा. प्रश्न तोच चालू आहे बरं का. किती? त्याने अशी शपथ घेतली यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही. त्याच्यातले चिन्ह मोजा बरं. तर पहिले त्यांनी काय शपथ घेतली तर पुढे दिलेलं आहे की नाही. इथं चिन्ह दिले पहा. 1 हे चिन्ह 1, त्यानंतर एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम. तर 1 अवतरण चिन्ह 2 आणि पूर्णविराम 3. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. तात्यांनी विचारले सफाईच्या कामात वाईट काय आहे. मग तात्यांनी विचारले स्वल्पविराम 1, दुहेरी अवतरण चिन्ह दोन्ही बाजून एकाच वेळेस धरले 2, प्रश्नचिन्ह 3, 1, 2, 3. पर्याय क्रमांक 2. किती म्हटल्यावर आलं तुमच्या लक्षात? किती म्हटल्यावर एकूण चिन्ह मोजायची. मग ती किती वेळ आली तरी चालेल. किती प्रकार बनले तर ते चिन्ह जर 2 वेळेस वापरले असेल तर प्रकारात एकदाच धरायचं. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्नात बदल होतोय, प्रश्नाकडे लक्ष द्या. प्रश्न 4. वाक्यात एक विराम चिन्ह द्यायचे राहिले. लक्षात घ्या, एक विराम चिन्ह द्यायचे राहिले. प्रश्न बदललाय, किती विचारलेलं नाही. एक विराम चिन्ह द्यायचं राहिलं आहे आणि ते दर्शवणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आपण बागेत जाऊन तिथे खाऊ खातो, परंतु केलेला कचरा आपण कचराकुंडीत टाकत नाही, है की नाही. चुकीची सवय आहे आपली, है की नाही. तर आपण बागेत जाऊन तिथे खाऊ खातो, परंतु केलेला कचरा आपण कचराकुंडीत टाकत. तर बागेत जाऊन तिथे खाऊ खातो एक वाक्य आणि केलेला कचरा आपण कचराकुंडीत टाकत नाही हे 2 स्वतंत्र वाक्य आहे. आणि ते परंतु या उभय यांनी अवयवांनी जोडलेला आहे पहा, है की नाही. तर मग त्यांनी विचारले पहा या ठिकाणी कोणतं चिन्ह द्यायचं राहिलं.
मग परंतुच्या अगोदर काय द्यावं लागेल सांगा बरं आता तुम्ही. काय द्यायचं परंतुच्या अगोदर? द्यायचं का संयोग चिन्ह? नाही. अपूर्ण विराम काहीच कारण नाही, तिथं काही तपशील नाही. उद्गारवाचक काही उद्गारच नाही तिथं. द्यायचा अर्धविराम परंतुच्या बिफोर, है की नाही? इथं जागा नाहीये मला, ठीक आहे, इथं असं खातोच्या नंतर परंतुच्या अगोदर. तर मग एक विराम चिन्ह द्यायचे राहिले आहे, त्याचा दर्शवणारा पर्याय दाखवा. मग कोणता पर्याय बरं आपला? अर्धविराम. ठीक आहे, पुढं पहा. फार सुंदर होती ही हातचालाकी, कितीतरी वेळ मी पाहत उभी असायची. तर आपल्या 5वीच्या पुस्तकातलं एक धडा आहे पहा, त्याच्यात आहे हे त्यातलं वाक्य. फार सुंदर होती ही हातचालाकी, कितीतरी वेळ मी पाहत उभी असायची. तर ही त्याच्यात कुतूहल, नवल, आश्चर्य व्यक्त झाले. तर याच्यामध्ये आपल्याला काय वापरायचं मग चिन्ह? हा भाव प्रकट झालाय तर संयोग चिन्हाचं काही काम नाही, एकेरी अवतरण चिन्हाचं पण नाही, दुहेरीचं पण काही काम नाही. तर उद्गारवाचक उद्गार आहेत, है की नाही? भाव प्रकट झालाय, फार सुंदर होती ही हातचालाकी. मग कुठं वापरणार? इथं हातचालाकीच्या तिथं, है की नाही? तिथं वापरावं लागेल. पुढचं साधं वाक्य, एवढंच वाक्य फक्त भावाने प्रकट झाले. फार सुंदर होती ही हातचालाकी, ठीक आहे. आणि पुढील वाक्य, कितीतरी वेळ मी पाहत उभी असायची, हे सरळ साधं वाक्य. कळतंय? मग कोणतं विरामचिन्ह द्यायचं राहिले? उद्गारवाचक. त्यांनी हे दिलंय, पूर्णविराम दिलेला आहे. चला पुढे पाहूया. गेले 3-4 दिवस मी बिछाणावरच पडून आहे. तर याच्यामध्ये आपल्याला त्यांनी पूर्णविराम दिलेला आहे बरं का शेवटला. राहिलं काय? 3-4 दिवस. 3-4 मध्ये आपल्याला संयोग चिन्ह द्यावे लागेल. इथं एकेरी अवतरण चिन्हाचं पण काही काम नाही, की आपल्याला त्यांनी काही नमूद केलेलं दिसत नाही की कशावर जोर दिलाय किंवा कोणाच्या तोंडचं वाक्य वगैरे पण नमूद नाही. अवग्रहाचा पण काही विषय नाही. तर 3-4 दिवस, 3-4 जोडून आलाय शब्द, 3-4 संयोग चिन्ह. ठीक आहे, पुढे पहा. वडील म्हणाले, तुम्ही आता सर्वांनी 1 तास अभ्यास करा. बर, काय म्हणाले वडील? वडिलांच्या तोंडचं वाक्य आहे, तुम्ही सर्वांनी अभ्यास करा 1 तास. वडील बोललेत, सूचना केली, त्यांच्या तोंडचं वाक्य कंप्लीट आपल्याला टाकून द्यायचं. कशात टाकायचं तुम्ही ठरवा आता. त्यांच्यात वडिलांच्या तोंडचं वाक्य आहे, सांगा बरं तिथून सगळ्यांनी. तर संयोग चिन्हाचं काही काम नाही, एकेरी अवतरण चिन्ह नाही, तोंडचं वाक्य आहे वडिलांच्या, आणि अवग्रहाचं काही काम नाही, है की नाही? दुहेरी अवतरण चिन्हात हे वाक्य टाकून द्यायचं आहे. वडील म्हणालेत ना, तुम्ही आता सर्वांनी 1 तास अभ्यास करा. तुमचे पप्पा म्हणतात की नाही तुम्हाला, है की नाही, 1 तास अभ्यास करा. तसं आता जाऊया पुढं. काय हे चित्र तू काढलेस? काय ही चित्र तू काढलेस? उद्गार निघालेत, है की नाही तोंडातून, है की नाही? उद्गार चिन्ह, बाकी चिन्हांचं काहीही काम नाही. आता तुम्हाला चांगलं कळायला लागले पहा, जजमेंट आलं असेल तुम्हाला. बरेचसे थोडे प्रश्न घेतले का आणि डोळ्यांना सराव झाला की लक्षात येत चालते. तर हे प्रश्नांचा सराव फार महत्वाचा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करा. आलेल्या अडचणी आपण शिक्षकांना विचारूया, पालकांना विचारूया. त्यामुळे आणि सराव करा चिन्हांचा. का? आम्ही आहोत की. साधना व जया एकदम बोलल्या, है की नाही? प्रश्नचिन्ह केलंय पण या ठिकाणी. का म्हणल्यानंतर आपल्याला टाकावं लागल का. प्रश्न केलाय ना, का प्रश्नचिन्ह. आम्ही आहोत की, म्हणजे काहीतरी प्रसंग निर्माण झाल्यानंतर या दोघी बोलल्यात, है की नाही? ठीक आहे, मग या ठिकाणी पर्याय क्रमांक कोणता द्यावा लागेल आपल्याला? पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, जाऊया पुढे. आता आला का नवीन प्रश्न आला. नवीन प्रश्न आला का आपलं पहिलं काम, पुढील प्रत्येक वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्याल, हे फार महत्वाचं. काय विचारलंय प्रश्नात? विचारलं काय? वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह द्याल. मग प्रश्न नीट समजून घ्या, पुढं काय करायचंय हे महत्वाचं आहे. वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्याल. पुढे पहा, तुझ्या मित्राचे नाव काय? सरळ सरळ समजते आपल्याला. प्रश्न विचारलाय, है की नाही? पूर्णविरामचं काहीच काम नाही, उद्गारवाचक नाही, अपूर्णविरामचा काही विषय नाही, प्रश्नचिन्ह विचारले, है की नाही? टाकावं लागलं आपल्याला, तुझ्या मित्राचे नाव काय? प्रश्न. शाळेत चित्रकला, रांगोळी, कथाकथन स्पर्धा झाल्या. याच्यामध्ये स्वल्पविराम टाकलेत पहा त्यांनी, एका जातीचे शब्द आले, परंतु वाक्य पूर्ण झालंय आणि पूर्णविराम दिला नाही, म्हणून पूर्ण विराम हे चिन्ह द्यायचं राहिले. असे वेगवेगळे
टाईपचे प्रश्न आहेत पहा, त्यांनी आपल्याला बरोबर चिन्ह समजणार आहे, त्याचा वापर आणि प्रॉपर ते चिन्ह समजणार आहे. ठीक आहे, पुढे पाहूया. काय हे गाव कसं साजरं गोजरं दिसतंय आता? तर याच्यामध्ये काय आहे पहा, कुतूहल नवल आश्चर्य व्यक्त केले, उद्गारवाचक चिन्ह आपल्याला या ठिकाणी वापरावं लागेल. प्रवास कचऱ्याचा, मुलांना आश्चर्य वाटले. काय? मुलांना आश्चर्य वाटले. प्रवास कचऱ्याचा. तर मग या ठिकाणी काय आहे? प्रश्नचिन्ह वापरलेलं आहे, है की नाही? आता प्रश्न 6वा घ्या. खालील प्रश्नातील योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक शोधा. योग्य उत्तराचा आपल्याला पर्याय क्रमांक शोधायचा आहे. परवा किती कडक ऊन पडले होते, या वाक्यात शेवटी विरामचिन्ह कोणते द्याल? तर परवा किती कडक ऊन पडले होते हे वाक्य आणि तिथे विसरलाय त्यांच्याकडून द्यायचा. त्यांनी काय म्हटले, प्रश्न काय पहा, परवा किती कडक ऊन पडले होते या वाक्याच्या शेवटी हा प्रश्न आहे, स्वतंत्र प्रश्न आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. हा आहे की नाही? हा स्वतंत्र प्रश्न आहे. तर हे लक्षात घ्या, परवा किती कडक ऊन पडले होते या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्या? परवा किती कडक ऊन पडले होते, मग काय द्यावं लागेल? त्यांनी एकेरी अवतरण चिन्हात हे कोणाचं तरी वाक्य आहे, कोणाच्या तरी याचं वाक्य, तोंडचं वाक्य किंवा दुसऱ्याचं मत सांगितलंय, है की नाही? परवा किती कडक ऊन पडले होते आणि त्या शब्दावर जोर दिलाय, किती किती कडक या वाक्यावरच ते एका एकेरी अवतरण चिन्हात ते कंप्लीट केले. परवा किती कडक ऊन पडले होते, विसरले तर चिन्ह आपल्याला द्यायचंय, वाक्य संपल्यावर पूर्णविराम द्यायचा राहिलेला आहे, मग त्यानंतर एकेरी अवतरण चिन्ह कंप्लीट. पुढचं घ्या. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते? हे स्वतंत्र प्रश्न आहेत पहा, प्रश्न स्वतंत्र आहेत, त्याच्यातच सूचना आहे. अशा पण टाईपचे प्रश्न येतात. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते चिन्ह वापरावे? मग आता आपल्याला विचार करावा लागेल, आपण चिन्ह शिकलोय. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा आपल्याला, काय द्यायचंय? तपशील. मग कोणतं चिन्ह द्यायचं, है की नाही? कोणतं चिन्ह द्यावं लागेल वाक्याच्या शेवटी? मग आपण शिकलो की मला पुढील उदाहरणे सोडवा, है की नाही? काय? पुढील उदाहरणे सोडवा आपण म्हणतो. त्याच्यानंतर परीक्षेमध्ये इतके विद्यार्थी पास झाले, तितके विद्यार्थी पास झाले. वाहतुकीचे प्रकार कोणते? वाहतुकीचे प्रकार म्हणलं रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग, है की नाही? वाहतुकीचे प्रकार 2 टिंब, पुढील त्याचे प्रकार. ठीक आहे. सहलीला जाताना कोणतं कोणतं सामान न्यायचं? 2 टिंब, म्हणजेच अपूर्ण विराम. म्हणून याचं काय पर्याय? वाक्याच्या शेवटी कोणता तपशील जर द्यायचा असेल तर चिन्ह वापरायचं अपूर्ण विराम, 2 डॉट आणि पुढं तुम्हाला जेवढा तपशील द्यायचा तुम्ही देऊ शकता. लक्षात ठेवा. प्रश्न 7वा. खालील वाक्याच्या शेवटी योग्य विराम चिन्ह निवडा. केवढी शुभवार्ता आणलीस तू? काय आणलंय? केवढी शुभवार्ता. शुभवार्ता, चांगली बातमी आणलीस, आहे की नाही? उद्गारवाचक चिन्ह वापरावं लागेल आहे ना आपल्याला, कारण त्याच्यामध्ये भाव प्रकट झाला. आता आपल्याला थोडा उशीर झाला होता पहा, त्यामुळे आपण थोडस काय करणार आहे, घेणार आहे पुढे, आहे की नाही? तर अवतरण चिन्ह वाक्यात कुठे दाखवली जातात? पुढे पहा, अवतरण चिन्ह वाक्यात. मग एक एक पर्याय वाचूया. वाक्याच्या आरंभी व शेवटी, वाक्याच्या शेवटी, वाक्याच्या मध्यभागी, यापैकी कुठेही नाही. एक एक नीट विचारपूर्वक वाचावं लागतं, लक्षपूर्वक वाचावं लागतं. अवतरण चिन्ह वाक्यात कुठे दाखवली जातात? मग कोणते अवतरण चिन्ह आहे त्याकडे ध्यान द्या तुम्ही. डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे, दुहेरी अवतरण चिन्ह आहे, एकेरी नाही. हे पण समजून घ्या, घाईघाईने एकेरीच पाहता दुहेरी अवतरण चिन्ह आहे. तर एकेरी असलं तरी ते पण सुद्धा आपण त्या विशिष्ट शब्दावर जोर देण्यासाठी एकेरी अवतरण चिन्ह. त्याच्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह तर वाक्याच्या आरंभी व शेवटी, वाक्याच्या शेवटी, वाक्याच्या मध्यभागी, यापैकी कुठेही नाही. तर कधी करतो बरं वापर आपण? वाक्याच्या शेवटी नाही देत, मध्यभागी नाही देत, यापैकी कुठेही नाही म्हणताच येणार नाही, कारण वाक्याच्या आरंभी शेवटी वापरतोय ना आपण, है की नाही? म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 8वा घ्या. आणि ह्या टाईपचा तर प्रश्न येतोच येतो इयत्ता 5वी शिष्यवृत्तीमध्ये, कारण काठिण्य पातळी वाढलेली असते पहा. इयत्ता 3री 4थीला आपण मिशन आरंभ अंतर्गत खूप सराव परीक्षा दिलेल्या आहेत आणि इयत्ता 5वीची काठिण्य पातळी थोडी असते. घाबरून जायचं काही कारण नाही, सराव करायचा आहे. आपल्या भरपूर सराव परीक्षा होणार आहेत आणि त्यामध्ये आपल्याला या पद्धतीचे प्रश्न येणार आहेत. काय? विरामचिन्हाचा वापर करताना संयोग चिन्हाचा वापर करता येतो. कधी करता येतो? 1-2 शब्द जोडताना, संबोधनाकरता वापर केला जातो. दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास. तर मग 2 शब्द जोडताना होतोय का संयोग चिन्हाचा वापर? तर हो,
है की नाही होतोय. संबोधना करता नाही स्वल्पविराम. दुसऱ्याचे मत एकेरी अवतरण चिन्ह. ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास हो ओके बरोबर. मग अ आणि ड आपल्याला घ्यायचं सर इकडून अ आणि ड. ठीक आहे. मग अ आणि ड कोणता पर्याय आहे तर अ आणि ड पर्याय कोणता आहे? अ आणि ड पर्याय क्रमांक चौथा. येत्या लक्षात. ह्या टाईपचा प्रश्न सोडवताना सगळे शांत डोक्याने पर्याय वाचणे. त्याच्यातील कोणते 2 पर्याय किंवा एकच दिलाय सारासार तुलनात्मक विचार करा आणि पुढे जा. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. खालील प्रत्येक वाक्यात आलेली विरामचिन्ह ओळखा. त्याचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. विरामचिन्ह ओळखायचे. एका दिवसात तुझी कमाई किती? सरळ सरळ प्रश्न विचारलाय हे की नाही. किती कमाई आहे तुझी एका दिवसात? प्रश्नचिन्ह. काय आहे? प्रश्नचिन्ह. किती ताजेतवाने झाल्यासारखे वाटते? काय वापरलंय रे? है की नाही. उद्गार चिन्ह वापरावं लागेल है की नाही. उद्गार चिन्ह. किती ताजेतवाने झाल्यासारखे वाटते भाव प्रकट झाला. दौलताबादचे जुने नाव होते देवगिरी. देवगिरी ह्या एकेरी अवतरण चिन्हात टाकलं त्या शब्दावर जोर द्यायचा है की नाही. मग हे चिन्ह कोणतं आहे? पर्याय क्रमांक किती वापरावा लागेल? तर पर्याय क्रमांक 3 एकेरी अवतरण चिन्ह व पूर्णविराम. पूर्णविराम पण आहे ना त्याच्यात है की नाही. पुढे जाऊया. त्यांनी लढता लढता मरणाला मिठी मारली. सरळ सरळ वाक्य आहे हे की नाही. आणि यात एकच चिन्ह वापरलंय शेवटी. वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम. भारत माता की जय याच्यामध्ये ह्या शब्दावर जोर देतोय आपण हे की नाही. घोषणा आहे एकेरी अवतरण चिन्ह. ती इंजिनियर आहे. कोणाचं तरी तोंडचे वाक्य आहे. म्हटलंय कोणीतरी है की नाही. मुलगी इंजिनियर आहे. ती इंजिनियर आहे. मग दुहेरी अवतरण चिन्ह है की नाही. प्रश्न 10वा पहा. खालील प्रत्येक वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल त्याचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. किती फसव्या वाटा आहेत ह्या? तर याच्यामध्ये काय द्यावं लागेल आपल्याला? याच्यात तुम्ही म्हणताल मॅडम इथं किती विचारलंय म्हणून प्रश्नचिन्ह द्यावं लागेल. वाटतं पहा आपल्याला सरळ सरळ इथंच चुकतो आपण. तर उद्गार आहेत हे. किती फसव्या वाटा आहेत ह्या है की नाही. समजा कुठेतरी कोण फिरायला गेलेले आहे आणि काय झालंय वाटात खूप फसव्या त्यांना वाटा दिसतात ते. उद्गार व्यक्त केलेत. किती फसव्या वाटा आहेत? उद्गारवाचक चिन्ह. प्रश्नचिन्ह दिलं तर चुकेल कारण किती काय आपल्याला काय त्याचं उत्तर मिळणार आहे का? किती फसव्या वाटा आहेत ह्या? नाही. प्रश्नचिन्ह नाही. ताप थांबला का तिचा? है की नाही. विचारलंय ताप थांबला का तिचा? प्रश्न विचारलाय. प्रश्नचिन्ह है की नाही. पुढे जाऊया. नेताजींना अनेकांनी हार घातले. साधं सरळ वाक्य आहे. पूर्णविराम. ठीक आहे. ही काय शौर्याची कामगिरी झाली? मुलांना वाचतानाच असं आपल्याला लगेच कळायला पाहिजे याच्यात काहीतरी भाव प्रकट झालाय. ही काय शौर्याची कामगिरी झाली है की नाही. उद्गारवाचक चिन्ह. कोण आले ते मला माहित नाही. सरळ साधं वाक्य आहे. कोण आलं की आपण लगेच दचकतो. प्रश्नचिन्ह असेल असं वाटतं आपल्याला. पण सरळ साधं वाक्य आहे. पुढे विचारले कोण आले ते मला माहित नाही. कोण आले ते मला माहित नाही. तर याच्यामध्ये आपल्याला वाक्य संपल्यावर द्यावं लागेल पूर्णविराम. ठीक आहे. पुढे पहा. लता तुलाच राहू दे तू कोट या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? तर या वाक्यात हे दुहेरी अवतरण चिन्ह त्यांनी दिलेले. लता म्हणल्यानंतर स्वल्पविराम द्यावा लागेल. लताला म्हटलंय ती. दुहेरी अवतरण चिन्हात सुद्धा जर कोणाला बोललेलं असेल लता तुलाच राहू दे तू कोट स्वल्पविराम द्यायचं राहिलेलं आहे का? त्याच्यानंतर तुला कसली आहे अडचण या वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. ते कोणते आलेले आहेत? अवतरण चिन्ह व प्रश्नचिन्ह आलेले आहे पहा याच्यामध्ये है की नाही. हे दोन्ही बाजूला अवतरण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह. नारळ आणला का बाई? नारळ आणला का? बाईंनी वहिनीला विचारले. या वाक्यामध्ये किती विरामचिन्ह आली आहेत? तर मोजायची आता. दुहेरी अवतरण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह 2 चिन्ह आलेत. नारळ आणला का? याच्यामध्ये बाईंनी वहिनीला विचारले. या वाक्यामध्ये किती विरामचिन्ह आले आहेत? तर 1 दुहेरी अवतरण चिन्ह एकच धरतो आपण है की नाही. ते चिन्हच एक आहे. काही मुलं ही गपलत का त्याला 2 धरायला पाहतात. 1 दुहेरी अवतरण चिन्ह. प्रश्न चिन्ह. बाईंनी वहिनीला विचारले. तर या वाक्यात किती विरामचिन्ह आली आहेत? मग किती मोजले आपण?
किती मोजली? संपूर्ण वाक्य धरायचंय बरं का मुलांनो, इथपर्यंतच धरता नाही तर हे वाक्य आहे पूर्ण. मग दुहेरी अवतरण चिन्ह 1, प्रश्नचिन्ह 2 आणि वाक्य पूर्ण झाल्यावर वहिनीला विचारले पूर्णविराम 3 चिन्ह. किती? 3 चिन्ह आहेत. पर्याय क्रमांक 3 आहे पहा. पर्याय क्रमांक सुद्धा 3 आहे. येते का लक्षात? तर आता पुढे जाऊया आपण. प्राणी पाहण्यासाठी आपण कधी कधी जंगलात खूप भटकतो, पण एखाद्या वेळी एकही प्राणी आपल्याला दिसत नाही. वरील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? तर आपण शिकलेलो आहे पहा. प्राणी पाहण्यासाठी आपण कधी कधी जंगलात खूप भटकतो आणि इथं पण आलंय उभयान्वी अव्यय. एखाद्या वेळी एकही प्राणी आपल्याला दिसत नाही पर्यंत बर का. तर हे 2 स्वतंत्र वाक्य आहेत आणि हे या चिन्हाने जोडलेलं आहे. मग आपण शिकलोय उभयान्वी अव्ययाच्या बिफोर अगोदर पहिलं वाक्य संपल्यानंतर आपल्याला द्यायचं आहे अर्धविराम. प्राणी पाहण्यासाठी आपण कधी कधी जंगलात खूप भटकतो, पण एखाद्या वेळी एकही प्राणी आपल्याला दिसत नाही. मग कुठं वापर केला आपण अर्धविरामाचा? मी तुम्हाला काढून दाखवलं आहे की नाही, भटकतो नंतर. तर हे चिन्ह त्यांच्याकडून द्यायचं राहिलेलं आहे की नाही. पुढे पाहूया. जंगल वाचनामुळे ओढा, नदी, नदीकाठ, माळरान, डोंगरदऱ्या, ओहळ, झाडे झुडपे या सगळ्यांशी जवळीक निर्माण होते. वाचतानाच कळतंय पा एकाच जातीचे शब्द आले. ते वरील वाक्यात किती स्वल्पविराम द्यावे लागतील? द्या मग स्वल्पविराम. कुठं कुठे द्यायचं तू? 1 ओढा, नदीकाठ, माळरान, डोंगरदऱ्या, ओहळ. झाडे झुडपेच्या पुढे देऊ शकत नाही, कारण झाडे झुडपे संयोग चिन्हांनी जोडलेत आहे की नाही. मग झाडेच्या बिफोरच द्यावा लागेल. तो एकच शब्द आहे, झाडे झुडपे. मग मोजा आता. 1 2 3 4 5 हो की नाही. स्वल्पविराम 5. मग पर्याय क्रमांक 3 आहे की नाही. कधी कधी काय होतं माहितीये का, आपण आता समजा इथं 5 आले, 4 आलेलं असलं आणि 4चं जर उत्तर म्हणजे आपल्याकडून अशी गफलत होती की 4 आपल्याला सांगायचं, आपण पर्याय क्रमांक 4 देऊन टाकतो. तर ते व्यवस्थित पाहायचंय की तो 5 हा पर्याय क्रमांक कुठे दिलेला आहे? तर 3 ला दिलेला आहे. ठीक आहे. तर पुढे पाहूया. प्रश्न प्रकार नीट अभ्यासा. बापरे, किती ही गर्दी, किती ह्या गाड्या. या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले? किती ह्या गाड्या. काय प्रकट झालाय? भाव, उद्गार चिन्ह. प्रश्नचिन्ह नाही येणार, उद्गार चिन्ह. कारण किती ह्या गाड्या याचं काय आपण उत्तर नाही देणार. ट्रॅफिक मध्ये आपण गाड्या थोडी मोजणार आहे नाही का, किती ह्या गाड्या. तर उद्गार चिन्ह. यानंतर शेवटचा प्रश्न पहा की ऐश्वर्या म्हणाली. ऐश्वर्या काय म्हणाली बघूया. सुट्टीत मी चांगला अभ्यास करेन. ऐश्वर्या म्हणाली सुट्टीत मी चांगला अभ्यास करेन. तुम्ही पण करणार आहे ना सुट्टीत चांगला अभ्यास? हो म्हणा सर्व विद्यार्थ्यांनी. हो, 5वीला आहे त्यामुळे तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल आहे की नाही. ऐश्वर्या म्हणाली सुट्टीत मी चांगला अभ्यास करेन. बरं काय म्हणाली बरं ऐश्वर्या? सुट्टीत चांगला अभ्यास करेन. मग तिच्या तोंडचे वाक्य टाकून द्या दुहेरी अवतरण चिन्हामध्ये हो की नाही. कोणतं चिन्ह वापरलं? प्रश्न चिन्हाचं काही काम नाही, उद्गारवाचक चिन्हाचं काही काम नाही. पूर्णविराम ऑलरेडी दिलेला आहे. अवतरण चिन्ह ते पण दुहेरी आहे की नाही. कळालंय की तुम्हाला कसा वापर केलाय चिन्हाचा? तर विद्यार्थी मित्रांनो, आपले इथं स्वाध्याय आपण शिष्यवृत्ती विचारले जाणारे प्रश्न पाहिले, प्रश्न प्रकार वेगवेगळे अभ्यासले पहा. यातून तुमचा बराच स्टडी झाला असेल आणि वेगवेगळ्या चिन्हांचा तुम्हाला चांगला उपयोग कुठे करायचा तेही कळालं असेल. तर यानंतर काही गृहकार्यासाठी मी तुम्हाला तक्ता देणार आहे पहा. तर ह्या तक्त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. ह्या तक्त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सगळ्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आणि हा तक्ता पूर्ण करताना सुरुवातीला एक तक्ता मी दाखवला होता चिन्हांचा, त्याचाही स्क्रीनशॉट घ्यायला सांगितला होता. तर हा तक्ता आणि तो तक्ता दोन्ही तक्त्यांची प्रिंट काढून आपण जिथं अभ्यास करतो तिथं ती प्रिंट लावून टाकायची. येता जाता आपली नजर गेली की आपल्याला ते चिन्ह चांगले अभ्यासले जातात. तर पूर्ण चिन्ह मी एक तुम्हाला सांगते पहा, हा तक्ता कसा कम्प्लीट करायचा. पूर्ण विराम चिन्ह टाकून द्या. पूर्ण विराम द्यायचा की नाही आपल्याला, तर टिंब. मग याचा उपयोग काय?
वाक्य पूर्ण झाल्यावर उपयोग लिहून काढा. यात अजून एक माहिती ऍड करू शकता पहा मुलांना, की वाक्य लिहा. उदाहरण वाक्य, त्याचा उपयोग लिहा, खाली वाक्य लिहा. मग कोणतं वाक्य? मी आंबा खातो, झालं वाक्य पूर्ण, आणि पूर्णविराम द्या. असे तुम्ही वाक्य लिहू शकता, त्याचा उपयोग लिहू शकता ह्या तक्त्यामध्ये. अशा पद्धतीने हा तक्ता पूर्ण करायचा आहे. स्क्रीनशॉट काढला का विद्यार्थी मित्रांनो? चला, मी तुम्हाला अजून सराव संच देणार आहे पहा. याच्याही पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या. घरचा अभ्यास भरपूर देणार आहे मी, तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. विराम चिन्हे सराव प्रश्नपत्रिका. यामध्ये खालील वाक्यात, प्रत्येक वाक्यात कोणती विराम चिन्हे आली आहेत? तर याच्यात तुम्ही तो अभ्यास केलेला आहे, तो अभ्यासात आपल्याला इथे दिसणार आहे. राम घरी आहे, पूर्णविराम आहे की नाही? अशा पद्धतीने हे वाचा आणि तिथं कुठे कुठे कोणते चिन्ह आहे ते तुम्ही पुन्हा वाक्य लिहा. ठीक आहे, काढलाय स्क्रीनशॉट? ओके. पुढे एक सराव संच दिलाय, त्याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या. मी थांबते थोडा वेळ. काढलाय? ओके. तिसरा सराव संच आहे, याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या पहा. ओके. चौथा सराव संच आहे, याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला याचा उपयोग खूप छान पद्धतीने होणार आहे पहा मुलांनी. यानंतर आपल्या 5वीच्या पुस्तकात दिलेलं असतंय पहा, की परिच्छेद देतात विरामचिन्ह विरहित, आणि मग आपण ते त्याच्यामध्ये तो परिच्छेद वाचायचा, त्यातला भाव समजून घ्यायचा. आणि शाळा सुरू झाली आणि विद्यार्थी वर्गात आले, शिक्षक आले, शिकवायला सुरुवात केली. या ठिकाणी वाचायचा तो परिच्छेद, कोणते कोणते विरामचिन्ह राहिलेले आहे ते आपण द्यायचा प्रयत्न करायचा. वडीलधाऱ्यांकडून त्यांना दाखवायचा, चेक करायचा, मॅडमला दाखवायचा. तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल आता 5वीचा, तिथे सेंड करा, मॅडमला दाखवा. तर अशा पद्धतीने विरामचिन्ह हा घटक आपण आज अभ्यासलेला आहे आणि वेगवेगळे प्रश्नही पाहिलेले आहेत. मला वाटतं की तुम्हाला चिन्ह चांगली समजली असतील अशी आशा बाळगते पहा. आणि याच्यानंतर एक छोटस पहा, तुम्हाला एक गटकार्य सांगते मी फक्त. शाळा सुरू झाली की हे गटकार्य तुम्ही करा. बसायचं गोलामध्ये, आहे की नाही? आणि तुम्ही शिकलात ना गुणवंत विद्यार्थी म्हणून तुम्हाला इथे चान्स आहे. तर वर्गातले काही विद्यार्थी हुकतात 1-2 मार्कावरून, ते काही कमी नसतात. त्यांना जवळ घ्या, त्यांना शिकवा. 5-5 विद्यार्थ्याचे गट करा आणि असे वेगवेगळ्या पद्धतीने गट कार्य देता येतील पहा. असंख्य प्रकारे देता येतील, की समजा पूर्णविरामचे वाक्य लिहा, असे वेगवेगळे गट करा विद्यार्थ्यांचे. एकाला दुसरं चिन्ह द्या, एका गटाला तिसरं चिन्ह तिसऱ्या गटाला. हे झालं का? त्याच्यानंतर दुसरं गट कार्य, की एका विद्यार्थ्यांनी एका चिन्हाचं वाक्य सांगायचं, आहे की नाही? असे वेगवेगळे गट कार्य आपल्याला घेता येतील आणि मॅडमच्या मदतीने ते गट कार्य तुम्ही चेक करा. तर आजच्या या तासिकेमध्ये तुम्ही छान सहकार्य केलं, बहुसंख्येने तुम्ही उपस्थित राहिलात आणि पाठ समजून घेतला, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढील पाठात.